न्यायालयामध्ये दाखल झालेत, तर बीडच्या मकोका न्यायालयामध्ये हे आरोपपत्र एसआयटी आणि सीआयडी दाखल करतायत। एसआयटी आणि सीआयडी तपासी अधिकारी अनिल गुजर, किरण पाटील न्यायालयामध्ये पोहोचलेले आहेत। जवळपास 1,500 पानांचं आरोपपत्र सादर होत असल्याची माहिती समोर येते। डिसेंबरमध्ये हत्या झालेली होती, एका गावचे ते सरपंच होते आणि त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती। त्याच्यामध्ये काही आरोपींना अटक झालेली आहे, तर अजूनही एक आरोपी मात्र फरार आहे आणि याच प्रकरणाचं आरोपपत्र आता दाखल केलं जाणार आहे। तर जवळपास 1,500 पानांचं हे आरोपपत्र सादर होत असल्याची माहिती आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सुरेश जाधव हे फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडले गेले आहेत। सुरेश, काय सांगाल? संतोष देशमुख हत्या प्रकरणानं संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला होता आणि त्याच प्रकरणातलं आता हे आरोपपत्र सादर केलं जात आहे। नेमकं संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आज जे आरोपपत्र जवळपास 1,500 पानाचं जे काही आरोपपत्र आहे, आता एसआयडी आणि सीआयडीचे जे तपासी अधिकारी आहेत, ज्यामध्ये किरण पाटील आणि अनिल गुजर हे सीआयडीचे अधिकारी आहेत, तर एसआयटीचे जे प्रमुख आहेत बसवराज तेली हे देखील न्यायालयामध्ये दाखल झालेले आहेत आणि ते आज मान्य न्यायालयाच्या समोर हे आरोपपत्र दाखल केलं जाणार आहे। विशेष म्हणजे आपण जर यामध्ये बघितलं तर 8 आरोपी यामध्ये अटक आहेत आणि 3 गुन्हे वेगवेगळे आहेत। यामध्ये हत्येचा गुन्हा वेगळा आहे, खंडणीचा गुन्हा वेगळा आहे आणि अट्रॉसिटी मारहाणीचा गुन्हा वेगळा आहे। या तीनही गुन्ह्याच्या अनुषंगाने आरोपीच्या संदर्भातलं जे दोषारोपपत्र आहे ते आता मान्य न्यायालयाच्या समोर दाखल केलं जाणार आहे। याची जी प्रक्रिया आहे की अगोदर पीडीकडून परवानगी घ्यावी लागते, त्यानंतर 2 दिवसानंतर हे आरोपपत्र आहे हे ऑनलाईन होईल आणि त्यानंतर जी पुढची आहे ती प्रक्रिया केली जाईल। त्यामुळे हा न्यायालयीन प्रक्रियेचा भाग आहे। मात्र आज जे आरोपपत्र आहे हे दाखल झालेले आहे। विशेष म्हणजे काल जर आपण बघितलं संतोष देशमुख यांचं कुटुंब मसाजोगची गावकरी हे देखील आक्रमक झालेले होते। त्यांनी अन्नत्याग आंदोलन केलं होतं। त्यानंतर उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाली आणि गावकऱ्यांची मागणी होती की दोषारोपपत्र दाखल होण्याच्या अगोदर उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी। मात्र आपण जर बघितलं तर काल नियुक्ती झाली आणि आज दोषारोपपत्र दाखल झालंय। त्यामुळे यावरती देखील आता धनंजय देशमुख असतील, देशमुख कुटुंब, त्याचबरोबर मसाजोगची गावकरी काय प्रतिक्रिया देतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र जवळपास 80 दिवस या संपूर्ण प्रकरणाला होतात। त्या अगोदरच 72व्या दिवशीच हे जे दोषारोपपत्र दाखल करण्यात आलंय। त्यामुळे एकंदरीत सीआयडीने जो तपास केला आहे, एसआयटीने जो तपास केलाय तो कशा पद्धतीने आहे आणि दोषारोपपत्र ज्यावेळेस दाखल केलं जातं त्यात महत्त्वाचा भाग असतो की तुमचा तपास हा 80 ते 85% झालेला आहे। सरकारी वकील यांच्याशी ज्यावेळेस बोलणं झालं त्यावेळेस सरकारी वकिलांनी सांगितलं की सीआयडी आणि तपासी यंत्रणेने स्वतःचा तपासाचा अधिकार राखून हे दोषारोपपत्र दाखल केलंय। त्यामुळे उद्या जरी त्यांना कोणाचा तपास करायचा असेल, चौकशी करायची असेल तर ते पूर्वनी दोषारोपपत्रामध्ये देखील देऊ शकतात। त्यामुळे एकंदरीत संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये काय घडलं होतं, कशा पद्धतीने घडलं होतं हे संपूर्ण आता चार्जशीट झाल्यानंतर दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर त्यातून ते सत्य बाहेर येणार आहे। मात्र या संदर्भात आता ते दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर मान्य न्यायालयाच्या समोर ज्यावेळेस जाईल त्यानंतर न्यायालय काय निर्णय घेतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये महत्त्वाची जो काही पार्ट आहे दोषारोपपत्र दाखल करण्याचा तो आता पूर्ण झालेला आहे। सुरेश, याविषयीची अपडेट आपण घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।